Hello everyone. Today's case study is about endoscopy in lumbar spine. So ये है मिस्टर जय सिंह कड़, इनका MRI. So अगर आप देखेंगे तो at L3 and L4 he had got a huge disc herniation. अगर आप यहाँ भी देखेंगे तो at L3 and L4 उनका ये डिस्क पूरा पीछे स्लिप होकर उनके नर्व के ऊपर दबाव दे रहा था. You can see here on this side कि ये L3 L4 का ये जो डिस्क है, जूम इन करूं, ये नर्व के ऊपर पूरा दबाव दे रहा था और कैनाल वाज लिटरली कंप्लीटली ऑक्यूपाइड, जिसकी वजह से उनको दर्द था. और यहाँ पे वापस नॉर्मल कैनाल शुरू हो जाता है. तो दिस डिस्क हैड कंप्लीटली कम आउट, जिसके कारण उनको ये दर्द हो रहा था. सो वी डिड हिज एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी 3 months अगो. कड साहेब, आता कसं वाटतंय तुम्हाला एंडोस्कोपी नंतर? हॅलो, गुड इव्हनिंग एव्हरीबडी. मी एक मध्ये सिव्हिल कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये काम करताना प्रचंड मोठं काम असताना चालत होतो. साईडवरती भरपूर चालणं व्हायचं, कमीत कमी 3-4 किलोमीटर. त्या केसमध्ये माझ्या पायावरती प्रेशर आलं आणि माझी L4 आणि L5 मध्ये प्रॉब्लेम झाला होता. पहिले 8-10 दिवस मला प्रचंड लोकांनी ऑपरेशन करायला, सर्जरी करायला नकार दिला होता, अवॉइड सांगितलं तर पुढे फ्युचरमध्ये प्रॉब्लेम येतील. परंतु मी आमचे बिल्डर आणि डॉक्टर अजय कोठारी यांना मी कॉन्टॅक्ट केला. तर त्यांना ते बोलले एकदा व्हिजिट करून जा. तर आल्यानंतर त्यांनी फर्स्ट स्टेजला एक 10-15 मिनिटातच मला सर्जरी करण्यासाठी लगेच सांगितलं, सर्जरी करायला सांगितली, कारण ते मेजर दुखणं होतं. म्हणून मी लगेच ऍडमिट व्हायचं डिसिजन घेतलं. व मला जे पहिले अँजिओप्लास्टीचा प्रॉब्लेम झाला होता असल्यामुळे 2 दिवस मला ऍडमिट करून घेतलं. तिसऱ्या दिवशी माझी सर्जरी केली. त्यानंतर 1-2 महिन्यात आराम केल्यानंतर दुसऱ्या 2 महिन्यानंतर मला प्रचंड सहजासहजी चालता यायला लागलो. विदाऊट वॉकर मी चालू लागलो. आता 3रा महिना झालेला आहे, पूर्णपणे विदाऊट वॉकर चालतो. जिने पण खालीवर करतोय मी. डॉक्टरना म्हणलं मी चढत नाही, पण ऑलरेडी मी चढतो. विदाऊट वॉकर मी चालतो. सेफ वाटतंय, आनंद वाटतंय. आणि यापुढे अनेक लोकांना प्रॉब्लेम येतो की मणक्याचा आजार झाला, स्पाइन सर्जरी करायची का नाही. यात 90% लोक डिसिजन चुकीचे घेतात. मला वाटतं त्यांनी हा डिसिजन स्पाइनचा ऑपरेशनचा किंवा सर्जरीचा डिसिजन हा डॉक्टरांकडे सोडवा. असे कुणाच्या याच्यातच ऐकून करू नये. शेवटी डॉक्टर असतात ते देव माणूस असतात. मला डॉक्टर अजय कोठारी हे देव माणसासारखे भेटले. मी त्यांचे खूप खूप आभार मानतो, कारण माझं वय आता 58 झाल्यामुळे मला बाकीचे अवयव तेवढीशी साथ देत नाही. पण त्यांनी जे सर्जरीचं डिसिजन दिलं त्याबद्दल मी खूप खूप त्यांचा आभार मानतो. सर्जरी झालेली आहे, व्यवस्थित आहे. मी लोकांना सांगेल, लोकांचं न ऐकता डॉक्टरांचं ऐकत जा कुठल्याही केसमध्ये. थँक्यू व्हेरी मच.